हाय हॅलो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर मी आज गुलाबजाम बनवणार आहे आणि त्याच्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर पातेलं ठेवून पाक तयार करायला घेतला आहे. पाकामध्ये 1 वाटी साखर टाकली आहे आणि थोड्या वेलची टाकल्या आहेत 2-3 आणि उकळवून घेते. त्यानंतर रेडीमेड गुलाबजामचं पॅकेट आणलं होतं, तर ते ताटीमध्ये काढून घ्यायचं आणि हळूहळू त्यामध्ये थोडं थोडं दूध सोडायचं आणि मस्त छान मळून घ्यायचं. छान ह्या प्रकारे असं मळून घ्यायचं आणि 1 चमचा तूप टाकून पण वापस मळायचं. खूप छान मळायचं, म्हणजे त्याच्यामध्ये गाठ्या गिठोळ्या काहीच राहत नाही. आणि मळून झाल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवून द्यायचं. त्यानंतर वापस थोडंसं मळून घ्यायचं, म्हणजे चांगलं मऊसूत होतं. मस्त मळायचं एकदम छान. त्यानंतर छान असे गोळे करून घ्यायचे. मला गोल गोळे नव्हते करायचे म्हणून मी गोल नाही केले, असे थोडेसे लांब गोळे केले आहे. आणि मी पाकावाले बनवणार नाही आहे, मी सुके गुलाबजाम बनवणार आहे. म्हणून मी काय जास्त पाक बनवणार नाही आहे, थोडाच पाक बनवणार आहे. सर्व गोळे तयार झाले आहे. तेल तापून दिलं, गॅस बारीक केला आहे. बारीक गॅसवरती छान मस्तपैकी त्याला आपण तळून घेऊ. असे लालसर तळायचे एकदम. मी थोडे जास्त काळे करणार आहे, मला काळे बनवायचे आहे, तर मी जास्त वेळ तळणार आहे. एकदम हळूहळू फिरवायचं आहे चमचा तेलामध्ये. गुलाबजामला लागून नाही द्यायचा आहे धक्का. छान मस्त असे काळे तयार करायचे. गुलाबजाम तसा खूप जुना पदार्थ आहे. मुघलांच्या काळामध्ये सर्वात आधी बनवला होता आणि आपल्या भारताचा तर खूप प्रसिद्ध पदार्थ आहे. त्यानंतर मी पाकामध्ये थोडा कलर टाकून त्याला मस्त लाल रंगाचं करून घेतलं आणि उरलेले दुसरे पण गुलाबजाम छान तळून घेतले. मस्त तळून घ्यायचे काळे काळे. पाक गरम नाही पाहिजे जास्त, थोडा कोमट असला तरी पण चालेल. लगेच गुलाबजाम त्याच्यामध्ये सोडून द्यायचे. तर आता त्याला मी अर्धा तास चांगलं ठेवून दिलं होतं पाकामध्ये. चांगले त्यांनी रस शोषून घेतला आहे सर्व. तर तयार आहे सुके गुलाबजाम. खायला पण खूप छान आहे आणि घरी बनवतो त्यामुळं छानच राहतात. बाहेरचे खाण्यापेक्षा असे घरी आणून बनवू शकते, एकच नंबर होतात. खूप छान झाले होते. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा. मी अशाच छान छान रेसिपी घेऊन येत राहील. खूप छान झाले आहे, तर नक्की ट्राय करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.